नमस्कार. आज आता शेवटी सुट्टी घेऊन दवाखान्यात जायची वेळ आलेली आहे आमच्यावर. काय झालंय ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर गेल्या 10-15 दिवसापासून हे चालू आहे सगळं. इथल्या महिनाभर झाला जवळपास. 10-15 दिवसापासून जरा जास्तच. दोन डॉक्टर झाले इथले आमचे बिरवाडीचे, पण पाहिजे तसा फरक नाही आहे. त्याच्यामुळे मग शेवटी मला उठून दवाखान्यात जायची वेळ आलेली आहे. खरं तर मी म्हणत होतो की उद्या जाऊया, उद्या सुट्टी असते मला, पण अवनी काय ऐकायला तयार नाही. शेवटी तिने म्हणजे तिच्या म्हणण्याप्रमाणेच केलं आणि मला सुट्टी घ्यायला लावली आणि आता आम्ही चाललोय दवाखान्यात. काळजीसाठी सांगितलं मी. हां, काळजीसाठीच म्हटलं मी पण. आणि म्हणूनच मी काळजीसाठी गेले 1 महिना आम्ही डॉक्टर सगळं चालू आहे. औषध हे बघा किती मेडिसिन आहे. हे मेडिसिन आहे, गोळ्या वेगळ्याच आहेत. अजून गोळ्या खाऊन झाल्या आणि थोड्या शिल्लक आहेत, फरकच पडला नाही त्याच्यामुळे. डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाणी झालं, सगळं झालं. आणि आता मग त्याच्यामुळे छोट्या बाई साहेबांना पण सुट्टी घ्यायला लावलेली आहे, कारण त्यांना सोडून जाणार तरी कसं. आम्ही राहतो तिघच इकडे, जॉईंट फॅमिली नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. जॉईंट फॅमिलीचा तो एक फायदा असतो की असं ऍडजस्टमेंट करायला लागत नाही. पण आता काय न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे त्याला आता काय त्याला पर्याय नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय. त्याचा काय निष्कर्ष येईल ते आम्ही सांगूच तुम्हाला व्हिडिओ पुढे. तर आता अपॉइंटमेंट बुक कधीची केलेली आहे? 10:30 वाजताची केलेली होती. आम्हाला झालाय थोडा उशीर झाला. त्याच्यामुळे फटाफट आम्ही आता निघतो आणि परत तुम्हाला जॉईन करतो नंतर ट्रीटमेंट. आत्ताच दवाखान्याची ट्रीटमेंट संपली. आता आलो आहे आणि आम्ही घेतलं आहे आता कोल्ड कॉफी आणि मँगो शेक ऑर्डर केला आहे. अवनीला कोल्ड कॉफी आवडते म्हणून तिच्यासाठी खास कोल्ड कॉफी घेतले आणि ग्रीष्माला आणि मला आम्ही मँगो शेक, जो अतिशय टेस्टी असतो, इथे आमचं नेहमीचं हे दुकान आहे, आम्ही इथे येऊन पितो महाडला. तर तो मँगो शेक आम्ही घेतला आहे. तर मँगो शेक बघा त्याचं कसं टेक्स्चर आहे, अतिशय टेस्टी असा मँगो शेक मिळतो. तर मी आणि ग्रीष्मेने आता ग्रीष्मा आता पिते मँगो शेक. तर हे प्यायल्यानंतर आता आम्ही निघू. तर आताच आम्ही आलो आहे आता दवाखान्यातून. तर जसं मगाशी सांगितलं की दवाखान्यात गेलो होतो, थोडं छातीमध्ये मगाशी तुम्हाला मी कारण नाही सांगितलं पण आता सांगतो. छातीत थोडं कफ झाल्यासारखं झालं होतं आणि दम भरल्यासारखं थोडं होत होतं. त्याच्यामुळे मग दवाखान्यात गेलो. तर दवाखान्यामध्ये काय झालं की जास्त सिरियस नाही आहे असं त्यांनी सांगितलं. ब्लड टेस्ट केलं त्याने आणि त्याच्यामुळे जास्त सिरियस नाही आहे असं निष्कर्ष त्यातून निघाला आहे. पण ॲलर्जिक असू शकतं असं म्हटलं ते. तर थोडीशी काळजी घ्यावी लागेल. थोडे मेडिसिन दिलेले आहेत, तर ते मेडिसिनसुद्धा घ्यावे लागतील. आणि मग आत्ताच आलो जस्ट आम्ही. हां, इंजेक्शन दिलं आहे म्हणजे काय तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे रक्त काढलं आहे, ब्लड टेस्ट केली मी आता तुम्हाला जसं सांगितलं ना. तर ते त्याच्यामुळे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता येऊन थोडा आता आराम करणार, जेवणार वगैरे. आम्ही जेवण केले झालं का? नाही, आता वरण भात. आम्ही सकाळी घाई गडबडीत गेलो खूप, त्यामुळे घाई गडबडीत करूनच आम्ही गेलो. थोडेसे खाल्ले तेवढं. कारण आमच्या साहेबांना त्या हॉस्पिटलला जायचं नव्हतं, त्यांना काम फ्री आहे ना. मला ऍक्च्युली खरं आहे कसं आहे की ऑफिसच्या नंतर जी कामं होतात ना, अवनीने जबरदस्ती केली त्याच्यामुळे. कारण आरोग्याच्या बाबतीत काय असेल ना, तर अवनी अजिबात ऐकत नाही मग कुणाचंच. तर मला खरं तर उद्या गुरुवार माझं सुट्टी असते. तर मी म्हटलं होतं की उद्या जाऊया, पण ती ऐकायलाच तयार नाही. तर आरोग्याच्या बाबतीत ती आमची भरपूर काळजी करते. तसं मी कॉन्शियस जरी असलो, हेल्थ कॉन्शियस, तरीसुद्धा थोडासा कामाचा पण जास्त विचार करतो की त्याच्यामुळे मी म्हणत होतो की संध्याकाळी जाऊया, पण ते ऐकायला तयार नाही. न ऐकल्यामुळे पटकन आम्हाला जावं लागलं. आणि ते खरं तर चांगलं झालं, कारण लवकर निदान झालं आणि काय जास्त सिरियस नाही हे कळलं. त्याच्यामुळे जास्त जीव भांड्यात पडला होता.
आता औषधं मॅडम काढायला बसलेले आहेत. आता औषधं द्यायच्यात तर आई आता ते औषधं काढलंय तिने आणि सगळ्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या. वेळेवर घ्यायचे ना तेच. आणि ह्या गोळ्या ह्या दिलेल्या आहेत खरं तर. गोळ्या आता गोळ्या घेणार आहे. ज्या टेस्ट पण केलेले आहेत काही त्याचे रिपोर्ट 2 दिवसांनी येणार आहेत त्या टॅबलेट्स त्यानंतर सायरप आणि हे केस पेपर. ह्या टॅबलेट आहेत, हे ड्रॉप आहेत. हे आहे हे आहे काय टॅबलेट्स. टॅबलेट आहे टॅबलेट गेले महिनाभर आम्ही आणि हा औषध डॉक्टरांकडे जातो. हा औषध दोन्ही डॉक्टरांना काही अंदाजच आला नाही काय झालंय तरी. वेळेत चांगला डॉक्टर मिळणं हे किती महत्त्वाचं असतं याचं म्हणजे मी उदाहरण नेहमी आम्ही अनुभवलेलं आहे. तर मागच्या वेळेला एकदा अवनीला बरं नव्हतं तर त्यावेळेला काय झालं होतं की त्यांनी डायरेक्ट लिव्हरची टेस्ट करायला सांगितलेली होती. तसं काहीच नव्हतं. कावीळ झाली होती, औषध घेतलं आणि त्यानंतर पूर्ण बरं वाटलं. माझ्या बाबतीत पण तसंच झालं होतं की आता 2 डॉक्टरला इथे दाखवलं पण त्यांनी काय निदान केलं की तुम्हाला ECG करावं लागेल किंवा हे. पण हे डॉक्टर म्हणाले की ECG करायची गरज नाही आहे कारण MD डॉक्टरकडेच गेलो होतो डायरेक्ट. थोडे पैसे जास्त गेले तरी चालतात पण कधीही चांगल्या डॉक्टरकडे जायचं आणि चांगल्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घ्यायचं त्याच्या किंवा त्याचा सल्ला मार्गदर्शन ॲडवाईस घ्यायचा. त्याच्यामुळे होतं काय आपला वेळ वाचतो पुढचा आणि वेळेत जर चांगली ट्रीटमेंट मिळाली तर आपल्याला खूप फायदा होतो आणि आपला वेळसुद्धा वाचतो. भविष्यात जास्त आरोग्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आरोग्यावरचे दुष्परिणाम आहेत ते होत नाही. त्याच्यामुळे तर आजपुरतं एवढंच. तब्येत बरी आहे तर बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाही. लाईक करा व्हिडिओला आणि कॉमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ वाटला. धन्यवाद.